पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारे महाबळेश्वर आणि वरंधा हे दोन्ही घाट वाहतुकीस धोकादायक बनलेत। सन 2021च्या पावसाळ्यात बाधित झालेला रस्ता यावर्षी देखील डेंजर झोनमध्ये असून तब्बल 4 वर्षांनं घाटातील दुरुस्तीच्या कामांना सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभागाने आता युद्धपातळीवर सुरुवात केली असून या अजब कारभारावर स्थानिक रहिवासी आणि पर्यटक तसेच माल वाहतूकदारांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। महाबळेश्वर आणि वरंधा भोर घाटाची सन 2021 मधील अतिवृष्टीमध्ये मोठी हानी झाली होती। घाटात अनेक ठिकाणी भूस्खलन आणि भेगा पडल्याने महाबळेश्वर आणि वरंधा घाट वाहतुकीस धोकादायक बनला होता। या भेगा रस्त्यावर आलेल्या दरडी, मातीचा भराव हटवून तात्पुरत्या स्वरूपात वरंधा आणि महाबळेश्वर या दोन्ही घाटात महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने काही अंशी कामे करून घाटातील वाहतूक सुरळीत केली होती। परंतु दरवर्षी या घाटात सातत्याने दरडी कोसळत असल्याने हा मार्ग धोकादायक बनतोय। त्यातच आता दुरुस्तीच्या आणि रुंदीकरणाच्या कामासाठी हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद केल्याने या परिसरातील नागरिकांची आणि माल वाहतूकदार, भाजीपाला वाहतूकदार यांची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली आहे। परंतु भोर घाटात ठिकठिकाणी कामे सुरू असूनही मातीचा भराव या पावसाळ्यात पुन्हा रस्त्यावर येण्याची शक्यता या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांच्या आणि स्थानिक माल वाहतूकदारांच्या मधून बोलण्यात स्पष्टपणे जाणवते आहे।